की आजपासून मी किर्लोस्कर कंपनीमधलं माझं ब्रँड अँबॅसिडरचं पद कायमची सोडते. आदित्य सर, आज मी तुमच्या आवडीची नाचण्याची भाकरी आणि करडीची भाजी बनवली होती, पण तुम्ही जेवायला खाली आलतच नाहीत. मी बी कसली येंदळी हाय, माझ्या ध्यानातच नाही राहिलं बघा. तुम्ही कसं जेवणार ना? हाताला जखम झाली आहे ना तुमच्या, म्हणून म्हणलं की चला आपणच डॉक्टर म्हणून हाताला मलमपट्टी करू. बरं चला आता पटदिशी हात पुढे करा. पारू तू ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हे बघा आदित्य सर, मला बी तुमच्याशी बोलायची काय हौस नाही. मला एवढी मलमपट्टी करू द्या, मग जाते माझी. यार जाय तू. मला ना तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये. प्लीज जाय तू. आदित्य सर, तुम्ही शांत व्हा आधी. तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर नका बोलू, तुम्ही हरकत नाही. तुमच्या हाताला लागलं आहे, मला पट्टी करू द्या ना प्लीज. तुला हे ब्रँड अँबॅसिडर पद नको होतं ना, सोडलंस ना ते तू पद. चालीस ना तू जबाबदारीतून मोकळी. मग जा आता, तुला जे मनाला आवडेल ना ते तू कर. स्वयंपाक कर, चहा दे, कॉफी दे, पण तिथे कंपनीचं वाटोळ झालं ना तरी चाल. पारू, इथून पुढे तुझा या कंपनीशी, माझ्याशी, किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाहीये. मी म्हणतच नाहीये तू चुकीचा निर्णय घेतलास. मला फक्त असं वाटतं की हा निर्णय प्रॅक्टिकली विचार न करता इमोशनली घेतलेला आहे. माहित नाही हा मुलगा असा का वागतोय. आज तर जखम करून घेतली आहे हाताला. आजवर आदित्य कधीच असा वागला नाही. मला वाटतं मी त्याच्याशी बोलायला हवं, त्याच्या जखमेवर पट्टी बांधायला हवी. ब्रँड अँबॅसिडर कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा तुला उतरावं लागलं तेव्हा तुला वाटलं होतं का तुला जमेल म्हणून? वाटलं होतं नाही ना? पण तरी तू आत्मविश्वासाने लढलीस, उभी राहिलीस, सगळ्या जगाला फेस केलंस. तू गावातून आलेली एक साधी मुलगी लाखो लोकांसमोर आत्मविश्वासाने उभी राहिली. फक्त उभी नाही राहिली तर जिंकली सुद्धा. त्यानंतर तू स्वतःच्या कर्तृत्वावर ते पद टिकवलंस, कंपनीच्या प्रगतीमध्ये हातभार लावलास, कित्येक प्रोडक्ट मध्ये तू तुझं इनपुट्स दिले. मग अशी एकाएकी हार का मानलीस? माहितीये ज्या क्षेत्रात आपण काम करतो तिथे मरण स्पर्धा, हे जग वाईट आहे, मला हे सगळं माहिती आहे. पण तरी तिथे खट्ट पाय रोवून उभं राहणारी फक्त पारू आहे. आणि आज तीच पारू हे सगळं सोडून घरकाम करत बसणार म्हणते. इतकी स्वार्थी निघालीस तू पारू. मला वाटलं होतं आपली कंपनी वाढवायला, नावारूपाला आणायला तू फ्युचर मध्ये अजून मदत करशील, पण तू तर हे सगळं सोडून पळून चाललीस. नाही, अशी पळपुटी, आत्मविश्वास गमावलेली, खचलेली मुलगी माझी मैत्रीण असूच शकत नाही. यो निर्णय देवी आईंचा होता. सर तुमच्या हातातनं रक्त येते, मला पट्टी लावू द्या ना. तुम्हाला शपथ आहे माझी. बघू हात बघू.
या घरात आधीच प्रवेश झालाय माझा, पण फायनली मी या कंपनीत सुद्धा प्रवेश केलाय. आता अहिल्यादेवी किर्लोस्करचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाहीये. या ठीक आहे, नंतर बोलूयात आपण. ओके. पारू, अगं अशी अचानक का आलीस? काही बोलायचं का? अनुष्का मॅडम, मी तुम्हाला असं कधी म्हणलं की की देवी आईंनी हे ब्रँड अँबॅसेडरचं पद माझ्यावर लादलंय? तुम्ही देवी आईशी खोटं का बोललात? अगं अशी काय करतेस पारू? तूच तर बोलली होतीस मला. मी कधी असं म्हणलं तुम्हाला? पारू अगं अशी काय करतेस? आपण फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हा आपण किती गप्पा मारल्या. तेव्हा तर सांगितलंस तू मला. काय झालं आठवत नाहीये का? नाही ठीक आहे, पण जुन्या गोष्टी का उकरून काढतेस? मला सांग, हे ब्रँड अँबॅसेडर झाली हे आवडलं नाहीये का तुला? तुला त्या पोस्टवर राहायचंय का? तसं असेल तर मला तसं सांग, मी आत्ताच्या आत्ता जाऊन मॅमशी बोलते, त्यांना सांगते तुला आहे त्या पोस्टवर ठेवायला. ठीक आहे? एवढ्या विश्वासानं कसं बोलतायत या की मी बोलले म्हणून? मला चांगलं आठवतंय, मी फार्म हाऊसवर असलं काय बी बोलले नाही. ह्यो विषयच झाला नाही आमच्यात. मग या खोटं कशापायी बोलतायत? चल आपण आत्ताच्या आत्ता मॅमशी बोलू. ये. नाही, नको. नको. ग पण पारू अशी काय करतेस? पारू, ही अनुष्का कळायला तुला इतकी सोपी वाटली का पारू? गुड मॉर्निंग प्रीतम. काय झालंय प्रीतम? काही प्रॉब्लेम आहे का? या पारू आणि दादा असं का वागतात ना मला तेच कळत नाहीये का. म्हणजे ह्या दोघांना ना मी नेहमी हसताना हसवताना खुश बघितलंय, आणि आता तेच दोघं एकमेकांवर तोंड फुगवून बसलेत. त्यांच्यातल्या या अबोल्याचा ना त्रास होतोय मला. दोघे बेस्ट फ्रेंड आहेत यार माझे, आणि त्यांच्यात जर असं काही होत असेल ना तर मला फरक पडतो. दादा पण ना उगाच आईशी वाद वाढवत. कोणाची नजर लागली ना कळतच नाही. हे सगळं असं का होतंय ना ते पण कळत नाही. मला तर असं वाटतंय की यात आदित्य दादांची काहीच चूक नाही. खरं तर या सगळ्यात फक्त पारूची चूक आहे. तिच्यामुळेच हे सगळं कन्फ्युजन होतंय. तिला ब्रँड अँबॅसेडर पद नको होतं म्हणूनच आईंनी त्या अनुष्काला दिलं ना. मग यात आईंची तरी काय चूक आहे? पारूमुळेच होतंय हे सगळं. तिला ब्रँड अँबॅसेडर पद नको आहे, तिच्यावर ते लादलं जातंय, तिला या सगळ्याचा त्रास होतोय. हे सगळं तिने आधीच आदित्य दादांना विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. मग हे सगळं झालंच नसतं. हे बघ प्रिया, तुला खरं सांगू ना तर मला नाही माहित काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. मला फक्त एवढं वाटतंय ना की दादा आणि आईमधला वाद मिटायला हवाय, आणि पारू आणि दादाचं ट्युनिंग परत नॉर्मल व्हायला पाहिजे बस. मेन प्रश्नच आहे की हे सगळं कसं होणार. मॅक? येस मॅक. ओके. येस मॅक, येस येस फॉर शुअर. या
काय झालं प्रीतम? मला जस्ट दादा आणि पारू मधला राग मिटवण्याचा मार्ग सापडलाय. काय कसला मार्ग मला सांगा तरी. सांगतो. अरे आई तू प्लीज एकदा विचार कर ना. प्रीतम मी विचार करूनच बोलतेय. या प्रोजेक्ट मध्ये पारूने असण्याचा काही संबंधच येत नाही. पारू आता आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर नाहीये आणि मॅकचा करार आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरशी झालाय, पारूशी नाही. आणि अरे माणसं बदलत असतात हे काय मॅकला माहिती नसेल का? आणि ऑल्सो ते डेमो शूट झालं तेव्हा आदित्यच्या आयुष्यात अनुष्का नव्हती आणि आता ती आहे. त्यामुळे ह्या ऍड मध्ये दुसरं कोणी असण्याचा प्रश्नच येतो कुठे? आपलं मागचं शूट हे सक्सेसफुल झालं, ते गाजलं कारण त्यात पारू होती. आई पारूला लोक पसंत करतात. एक्झॅक्टली. जगातली अशी कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आदित्य, आणि हे मी तुला सांगायची गरज नाही. फायनली हा बिझनेस आहे आणि मला खात्री आहे की लोकांनी जितकं प्रेम पारूवर केलं तितकंच प्रेम ते अनुष्काला सुद्धा देतील. आणि बघ ना, ही ऍड शूट आपल्यासाठी एक चांगला चान्स आहे आपली नवीन ब्रँड अँबॅसेडर अनुष्काला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. त्यामुळे माझा डिसिजन फायनल आहे, या ऍड मध्ये अनुष्काच असेल. ठीक आहे, तुला असं हवंय ना, तू म्हणशील तसंच होईल. मला काय हवं काय नको त्यांनी काय फरक पडतोय? माझ्या मताला किंमत थोडीच आहे. ठीक आहे, मला कळवा कधी कुठे काय कसं करायचंय ते. मी हजर असेल. सध्या मला एक महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये, ते मला निघायला हवं. मला पण आदित्य असा काय बघतोय हा मुलगा आणि माझ्यावर का म्हणून वैतागलाय? नाही नाही आई, तसं काही नाहीये. तू जरा घाईत होता ना म्हणून झालंय, बाकी काही नाही. आदित्य सर रागात गेलेत. त्यांची समजूत काढायला हवी. तुला हे ब्रँड अँबॅसेडर पद नको होतं ना, सोडलंस ना ते तू पद. स्वयंपाक कर, चहा दे, कॉफी दे, पण तिथे कंपनीचं वाटव झालं ना तरी चाल. पण पाहू, इथून पुढे तुझा या कंपनीशी, माझ्याशी, किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाहीये. अशी पळपुटी, आत्मविश्वास गमावलेली, खचलेली मुलगी माझी मैत्रीण असूच शकत नाही. पारू बाळा, आता का डोळ्यात पाणी आणतेस? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मूग गिळून गप्प बसलीस ना तू. आता कितीही रडलीस, ओरडलीस, स्वतःला त्रास करून घेतलास, तर त्याचा काय उपयोग आहे? तुला कळतंय का, तुझ्या या गप्प बसण्यामुळे अहिल्या मॅडम आणि आदित्य बाबामध्ये केवढा मोठा गैरसमज झालाय? मला एक कळत नाही की तुला महान व्हायचं का असतं दरवेळी. का सांगितलंस नाही तू या सगळ्या मागे कोण होतं ते? आत्या, जाऊ द्या ना. तुम्हाला माहित आहे ना आत्या, मी जर समद्यांना खरं सांगितलं तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचलतील आणि त्याचा देवी आईना घरात समद्यांनाच त्रास होऊ शकतो. मला ना तुझं हेच पटत नाही. कायम दुसऱ्याचाच विचार करायचा. पारू बाळा, तुला सांगू का, कधी कधी अतिप्रामाणिकपणा पण नडतो आपल्याला. सगळं जग साधा सरळ नसतं. कधीतरी स्वतःसाठी उभी राहा. अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना,
तेवढा अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो. मला आई तुझं वागणं अजिबात पटत नाही. त्या हे बघा, तुम्ही मला जे करायला सांगता ना ते मला पटत नाही. जाऊ द्या ना, जे झालं ते झालं. आता पुढं काय होईल ते फक्त देवालाच माहित. त्यालाच माझी काळजी. अन त्यालाच जर का मला त्रासात बघायचं असेल ना तर कोणीच काय बी नाही करू शकत. आता मलाच त्याला शरण जायला पाहिजे. आत्या, तुम्ही इकडं स्वयंपाकघर बघाल का? मी देवळात जाऊन येते. त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळायची. मी आलेच. संत्री आत्या, आता काय बोलणं सुरू होतं तुमचं? पारूवर अन्याय झालाय. कुणी केलाय तो अन्याय? प्रीतम बाबा, तसं काही नाही. सावित्री आत्या, तुमचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर. माझी शपथ घेऊन प्लीज सगळं खरं खरं सांगून टाका आता. हे बघा, जर पारूवर खरंच अन्याय झाला असेल ना तर मी तुमची हेल्प करू शकतो. प्रीतम बाबा, ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायची इच्छा नाही असं पारू कधीच म्हणाली नव्हती. काय? हो, ते अनुष्का मॅडम विनाकारण स्वतःच्या मनचंच अहिल्या मॅडमना म्हणाल्या. आणि हा जो काही गैरसमज झालाय तो पारूमुळे नाही, त्या सगळ्यात अनुष्का मॅडमचा हात आहे. अहिल्या, पुन्हा डिस्टर्ब झालीस ना? किती वेळा सांगायचं तुला, नको जास्त विचार करूस आदित्यचा. आदित्यकडनं ही अपेक्षा नव्हती श्रीकांत. हेच संस्कार दिलेत आपण आपल्या मुलांना. आज आदित्यनी मला सगळ्यांसमोर वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. तू ओळखतोस मला श्रीकांत. मी कधीही माझं म्हणणं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केलाय? आजपर्यंत मी काहीही न बोलता त्याला माझ्या मनातलं सगळं कळायचं. मग आज मी घेतलेल्या निर्णयात आदित्य माझ्यासोबत का नाहीये? त्याला का कळत नाहीये की मी पारूसाठी घेतलेला निर्णय हा तिच्या भल्यासाठी आहे? पारूला हे काम करायचं नाहीये तरीही आदित्य तिला का बांधून ठेवतोय? अहिल्या, तू जरा सबुरीनं घ्यावं असं माझं मत आहे. काय ना, आपल्या आपल्यात मिसअंडरस्टँडिंग, संवादांचा अभाव, रुसवे फुगवे हे आपल्या परिवारासाठी घातक आहे अहिल्या. आणि हे नकोय मला. तू एक काम कर, तू आदित्यला फोन कर, बोल त्याच्याशी. हे बघ, बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीये. म्हणजे आता स्वतःच्या पोटच्या पोरांना सुद्धा स्पष्टीकरण द्यायचं का रे? हे असं कधी होईल हा मी विचारही केला नव्हता. श्रीकांत, आदित्य एक अतिशय समजूतदार मुलगा आहे, पण ह्या वेळेला तो अशी आडमुठेपणाची भूमिका का घेतोय मला खरंच नाही कळतंय. तुला वाटतंय ना तो समजूतदार आहे? मग कर ना एकदा फोन, बोल त्याच्याशी. कर फोन. काय झालं? त्याने फोन कट केला. हे असं आधी कधीच घडलं नाहीये.